मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये काल आपण मिलिंद राजा आणि त्यांच्यासोबत नागसेन भंते यांच्यामध्ये जो प्रश्न उत्तर जे काही लाक्षणिक प्रश्न उत्तर होते त्या संदर्भामध्ये आपण बघितलेलं आहे। त्यामध्ये नागसेन भंते यांनी सांगितलेलं आहे की आत्म्याच्या संदर्भामध्ये संस्काराचे काही उत्पत्ती असते त्या संदर्भामध्ये आणि काही अस्तित्व हे पूर्वापार चालत आलेले आहे आणि जे काही आपले चक्षुविज्ञान असते किंवा मनोविज्ञान असते यांचा काही संबंध आहे या संदर्भात सुद्धा आपण काल बघितलेलं आहे। आज या ठिकाणी मनोविज्ञानामुळेच वेदना होतात या संदर्भामध्ये जो राजा मिलिंद हा प्रश्न विचारतो त्या ठिकाणी राजा मिलिंद हा म्हणतो की भंते जेथे मनोविज्ञान उद्भवते तेथे वेदना सुद्धा उद्भवते काय। आणि त्यानंतर नागसेन भंते त्यांना उत्तर देतो की होय भंते, जेथे मनोविज्ञान उद्भवते तेथे स्पर्श, वेदना, स्वज्ञा, चेतना, वितर्क, विचार हे देखील असतात। म्हणजे स्पर्शामुळे होणारे सर्वच धर्म असतात। म्हणजे जे काही मनोविज्ञान असते तर हे मनोविज्ञान हे कशामुळे उद्भवते तर त्यामध्ये जसं काही स्पर्श असेल, आपल्याला कोणत्या गोष्टीचा स्पर्श असेल किंवा वेदना असतील किंवा जे काही सदना असतील किंवा काही चेतना असतील, वितर्क असतील किंवा आपले जे काही विचार असतील तर यामुळे आपल्या मनामध्ये मनोविज्ञान हा निर्माण होतो। यामध्ये जे काही हे 4-5 घटक नागसेन भंते यांनी सांगितलेले आहेत त्यावर परत राजा मिलिंद हा त्यांचा जो काही पहिला घटक सांगलेला आहे स्पर्श यांच्याबद्दल परत प्रश्न विचारतो। तर भंते स्पर्शाचे लक्षण कोणते असते। मग त्यानंतर नागसेन भंते स्पर्शाचे लक्षण या ठिकाणी सांगतात की शिवणे हे स्पर्शाचे लक्षण असते। म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला एखादी गोष्ट शिवली आपल्याला त्याचा स्पर्श आपल्याला झाला तर हे त्याच्या स्पर्शाचे लक्षण असते। मग नागसेन भंते म्हणतात की भंते मिलिंद राजा म्हणतात की भंते उदाहरण देऊन एखादं समजून सांगा। मग त्यानंतर नागसेन भंते म्हणतात की महाराज 2 मेंढे टक्कर घेतात, त्यापैकी एका मेंढ्यास चक्षु व दुसऱ्या मेंढ्यास रूप असे समजूया आणि त्यांच्या झालेल्या टक्करीय स्पर्श समजावा। म्हणजे जो काही वेगवेगळ्या प्रकारच्या मेंढ्या असतात बघा, मेंढ्या हे सरासरी टक्कर खेळण्यामध्ये माहीर असतात आणि अशामुळं जेव्हा 2 मेंढ्या समोरासमोर येतात आणि तो टक्कर खेळतात तर तिच्यामध्ये एक मेंढ जी आहे त्या मेंढीला समजा कदाचित आपण चक्षु समजावा आणि दुसरी जी मेंढी आहे त्या मेंढीला रूप समजावं। म्हणजे दोन्ही एकूण एकाशी टक्कर घेणारे आहेत आणि त्या दोघांमध्ये जे काही टक्कर होते तर त्या टक्करीला आपण स्पर्श समजावा। म्हणजे ते 2 मेंढ्या एकूण एकाला स्पर्श करतात, एकूण एकाशी टक्कर करतात, एकूण एकाला भिडतात। आणि एवढं सांगितल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी नागसेन मिलिंद राजा म्हणते की पुन्हा एखादं उदाहरण देऊन मला समजून सांगावं। मग नागसेन भंते म्हणतात महाराज, कोणी मनुष्य टाळी वाजवितो तेव्हा त्यांच्या एका हातात चक्षु व दुसऱ्या हातात रूप समजावे, दोन्ही हाताच्या मिलापात स्पर्श समजावा। म्हणजे या ठिकाणी नागसेन भंतेने सांगितलेलं आहे की आपण जे टाळी वाजवतो हे 2 आपले जे हात आहेत त्या हाताचे जे काही तळवे आहेत हे तळवे जेव्हा एकूण एकाला टच होत नाहीत, एकूण एकाला स्पर्श करत नाहीत तोपर्यंत आपली टाळी वाजत नाही किंवा आपल्या हाताचा आवाज बाहेर निघत नाही। आणि त्यामुळे या ठिकाणी टाळी वाजवताना जो 2 हात एका जागी येतात त्या ठिकाणी एका हाताला चक्षु समजावं आणि दुसरं जे हात आहे याला रूप समजावं आणि चक्षु आणि रूप अशा प्रकारचे जे काही 2 आहेत हे हात एकूण एकावर आदळल्याच्या नंतर त्या ठिकाणून टाळी तयार होते, आवाज निघते आणि त्या आवाजाला आपण स्पर्श समजावा। म्हणजे दोन्ही हात एकूण एकाला स्पर्श करतात। एवढं सांगल्याच्या नंतर सुद्धा मिलिंद राजा म्हणतात की भंते पुन्हा एखादं उदाहरण देऊन समजून सांगावं। मग नागसेन भंते परत एक उदाहरण देतात की महाराज, कोणी एक मनुष्य झांज वाजवित आहे
त्यापैकी एका झांजेला चक्षु तर दुसऱ्या झांजेला रूप समजावे आणि या दोन्ही झांजातील परस्पराच्या टकराचा स्पर्श समजावा. म्हणजे या ठिकाणी जे झांज आहे तर हे झांज म्हणजे जे वाद्य आहे, जे भजनामध्ये किंवा कोणत्या कार्यक्रमामध्ये किंवा जे काही संगीत तयार करताना त्या ठिकाणी वाजवला जाते, त्याला आपल्या इकडे जे काही टाळ म्हणतो, तर असा जो काही टाळ असते हाताने वाजवायचा, तिच्यामध्ये एक टाळ किंवा एक झांज दुसऱ्या झांजावर जेव्हा आदळते तेव्हा त्याच्यामधून जे काही बाहेर आवाज निघतो, तर त्या ठिकाणी एक झांज आहे म्हणजे एक टाळ आहे त्याला आपण चक्षु समजावं आणि दुसरं झांज आहे त्याला आपण रूप समजावं आणि दोन्ही जेव्हा एकूण एकावर आदळतात त्यामधून जे काही आवाज निघतो त्याला आपण स्पर्श समजावा. म्हणजे ते दोन्ही झांज एकूण एकाला स्पर्श करतात तेव्हा त्याच्यातून आवाज बाहेर निघते. आणि एवढं ऐकल्याच्या नंतर मिलिंद राजा म्हणते की तुमचे कथन अगदी योग्य आहे. आता यामध्ये जे काही दुसरं उदाहरण सांगितलं होतं वेदनेचं, ते इथं मिलिंद राजा वेदने संदर्भात सुद्धा राजाला आपलं नागशनभंते यांना प्रश्न विचारतात की नागशनभंते वेदनेचे लक्षण काय आहे, म्हणजे वेदनेचे लक्षण काय आहे, कसं निर्माण होते. मग या ठिकाणी नागशनभंते म्हणतात की अनुभव करणे हेच वेदनेचं लक्षण आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी गोष्ट आहे त्या गोष्टीचा आपण अनुभव करतो, एखादी घटना आहे त्या घटनेचा आपण अनुभव करतो, तर ते अनुभव म्हणजेच वेदना आहे. मग या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की भंते कृपा करून उदाहरण देऊन समजून सांगाल काय. मग नागशनभंते त्यांना समजून सांगतात की महाराज एखाद्याने राजाची सेवा केली असता खुश होऊन राजाने त्याला एखादे मोठे पद दिले. हे पद मिळाल्यामुळे तो आता ऐश आरामात आपले जीवन चालवित आहे. तेव्हा त्या मनुष्याच्या मनात आले की प्रथम मी राजाची सेवा केल्यामुळेच राजाने मला एखादे एवढे सारे इनाम दिलेले आहे आणि मी एवढे ऐश आरामाची जीवन जगत आहे. म्हणजे राजानं समजा एखाद्याला चांगलं काम केल्याबद्दल एखाद्या व्यक्तीला, एखाद्या सैन्याला जर त्या ठिकाणी काही बक्षीस म्हणून खूप सारं धन दौलत दिली आणि त्या धन दौलतीच्या जोरावर तो जो सैनिक आहे तो सैनिक घरी बसून आरामामध्ये राहत होता, खात होता, पित होता आणि आयशो आराम करत होता. आणि अशा प्रकारे आयशो आराम करता करता त्याला आठवण झाली की मी जे आता काही आयशो आराम करत आहे, आरामाने राहत आहे, कोणतंही दुःख नाही मला, कोणतंही पीडा नाही मला, तर हे जे काही आहे हे सर्व काही राजाने मला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी आयशो आरामात राहत आहो. अशा प्रकारची तो जो सैन्य आठवण करतो त्याला वेदना म्हणतात. त्याचप्रमाणे एखाद्या मनुष्याने आपल्या पुण्यकर्माच्या प्रतापाने मृत्यूनंतर स्वर्गप्राप्तीचा लाभ करून घेतलेला आहे, तो तेथे पाचही कामगुणाचा उत्तम रीतीने उपभोग करीत आहे, तेव्हा त्याच्या मनात असा विचार केला की मी पूर्वी पुण्य कार्य केलेले म्हणून या दिव्य अशा पाचही गुणांचा उपभोग घेते आहे असा अनुभव करतो. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये जे काही पुण्यकर्म करत असतो आणि त्या पुण्यकर्मामुळे तो व्यक्ती मृत्यूच्या नंतर स्वर्गामध्ये गतीचा लाभ प्राप्त करतो, म्हणजे चांगले जीवन जगतो. आणि जेव्हा स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर जेव्हा तो चांगलं जीवन जगतो त्यावेळेस तो आठवण करतो की मी माझ्या मागच्या जन्मामध्ये चांगले पुण्यकर्म केलेले आहेत आणि पुण्यकर्म केल्यामुळं मी स्वर्गामध्ये आलेलो आहो आणि आता स्वर्गामध्ये अतिशय चांगलं माझं जीवन मी व्यतीत करत आहो. अशा प्रकारची जो तो काही आठवण करतो याला वेदना म्हणतात. महाराज याप्रमाणेच अनुभव करणे हे वेदनेचे लक्षण आहे. मग असं ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की भंते आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितलेलं आहे. आता यानंतर नागशनभंतेनी याच्यानंतरचं जे काही घटना सांगितली होती की संज्ञा, तर त्या संज्ञेचं सुद्धा लक्षण कोणतं आहे असं मिलिंद राजा त्या ठिकाणी नागशनभंतेला विचारतात. मग नागशनभंते म्हणतात की महाराज ओळखणे हे संज्ञेचे लक्षण आहे. जसे निळे, पिवळे, हे लाल, हे शुभ्र आणि हे केसरी असे रंगाचे आहे असे ओळखणे म्हणजे संज्ञेचे लक्षण आहे. म्हणजे ज्याप्रमाणे आपण डोळ्यानं बघून फक्त ओळखतो की काय घटना आहे, कशी घटना आहे, कोणता कलर आहे, कोणती आकृती आहे, काय आहे ते आपण सगळं जे काही ओळखतो याला संज्ञा म्हणायचं आहे. आणि हे सांगल्याच्या नंतर मिलिंद राजा म्हणतात की एखादं उदाहरण देऊन मला समजून सांगायला पाहिजे. मग नागशनभंते म्हणतात महाराज एखाद्या राजाचा खजिनदार कोठारात जाऊन निळ्या, पिवळ्या, लाल, शुभ्र व केसरी अशा रंगाच्या राजोपयोगी ज्या ज्या वस्तू त्यांच्या नजरेस पडतील
त्या ओळखतो व त्यावर राजमान्य चिन्ह आहे अशी त्याला जाणीव होते, म्हणून त्यास राजरंगाची संज्ञा मिळत असते. याप्रमाणे ओळखणे हे शोधण्याचे लक्षण आहे. म्हणजे या ठिकाणी उदाहरणार्थ नाक्षणभंती यांनी सांगितलेलं आहे की एखाद्या राजाचा जो काही सेवक आहे आणि तो सेवक त्या कोठारामध्ये, राजाचा जो कोठार आहे त्या कोठारामध्ये काम करतो, ज्या ठिकाणी काही खजिना ठेवलेल्या असतात, महत्वाच्या वस्तू ठेवलेल्या असतात, तर त्या ठिकाणी काम करत असतो. आणि तो ओळखण्यासाठी अलग अलग प्रकारच्या काही थैल्या तयार करतो. निळ्या रंगाच्या असतील, पिवळ्या रंगाच्या असतील, पांढऱ्या रंगाच्या असतील, वेगवेगळ्या अशा रंगाच्या थैल्या तयार करतो आणि त्या थैलीमध्ये जे काही राजाचं महत्वाचं सामान आहे तो सामान त्या थैल्यामध्ये ठेवतो. आणि त्या थैलीवर राजाची काही जी पहिल्या काळात राजाची मुद्रा हे करत असते, राजाच्या नावाचा जे काही शिक्का मारत गेले, अशा प्रमाणे त्या प्रत्येक थैलीवर तो राजाचा शिक्का मारतो. आणि शिक्का मारल्याच्या नंतर त्याला एखाद्या वेळेस समजा कोणती गोष्ट आपण विचारली की राजाच्या या अशा अशा प्रकारचं जे काही दस्तऐवज आहे, काही खजिना आहे, हा कोठा आहे, तर तो फक्त त्या रंगाच्या थैलीकडे बघून आणि त्या थैलीवर फक्त राजमोहर आहे हे बघून ओळखून घेतो की कोणत्या थैलीमध्ये काय ठेवलेलं आहे, कोणत्या थैली आहे, हे सर्व काही आठवण ठेवतो. आता अशा प्रकारला संज्ञा म्हणतात. आणि असे ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते आपण अगदी बरोबर सांगितलेले आहे. आणि यानंतर जे काही नाक्षणभंते यांनी पुढचं उदाहरण सांगितलेलं होतं चेतना, तर त्या चेतनेचे सुद्धा लक्षण कोणते आहे असे या ठिकाणी मिलिंद राजा नाक्षणभंतेला विचारतात. मग नाक्षणभंते म्हणतात की महाराज, समजणे व तयारी करणे हे चेतनेची लक्षणे आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे आणि समजल्याच्या नंतर त्याच्यापासून आपण तयारी केली पाहिजे, अशा प्रकारचं आहे, याला चेतना म्हणतात. मग या ठिकाणी राजा मिलिंद म्हणतात की भंते एखादी उदाहरण देऊन समजून सांगायला पाहिजे. मग नाक्षणभंते मग सांगतात की महाराज, एखाद्याने विष तयार करून स्वतः प्याला व दुसऱ्यास देखील पाजतो, त्यामुळे स्वतःही दुःखी भोगतो आणि दुसऱ्यासही दुःख भोगावयास भाग पडतो. याप्रमाणे स्वतः आपले वाईट कृत्य करतो व दुसऱ्यांना देखील वाईट कृत्य करण्यास भाग पाडतो आणि त्यामुळे स्वतः मृत्यूनंतर नरकात दुर्गतीला प्राप्त होतो, तर दुसरा देखील त्याच शिकवणुकीमुळे दुष्कृत्य केल्यामुळे मृत्यूनंतर नरकास प्राप्त होतो. आणि त्यानंतर कोणी मनुष्य महाराज तूप, लोणी, तेल, मध, साखरयुक्त पेय पदार्थ तयार करून स्वतः पितो व दुसऱ्याला देखील पिण्यासाठी चेतना देतो, त्यामुळे स्वतः सुखी होतो व दुसऱ्यासही सुखी बनवितो. महाराज, याप्रमाणे पुण्यकर्म करून स्वतः मृत्यूनंतर सुगती प्राप्त करतो व दुसऱ्यात देखील त्याच्यापासून चेतना होऊन पुण्यकृत्य करून सुगती गाठतो. आणि याप्रमाणे हे महाराज पापकृत्यामुळे दुर्गती व पुण्य कर्मामुळे सुगती लाभते असे समजणे, यासाठी तयारी करणे ही चेतनेची लक्ष्य आहे. म्हणजे या ठिकाणी नाक्षणभंते सांगतात की एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस एखाद्या गिलासामध्ये विष तयार करतो आणि तो विष आपण स्वतः पितो आणि स्वतः पितो पण तसं विष पिण्याबद्दल दुसऱ्याला सुद्धा सांगतो आणि त्याला सुद्धा विष पियाला सांगतो आणि विष प्या म्हणून म्हणतो. असं न म्हणल्याच्या नंतर हा सुद्धा विष पितो आणि ज्याला सांगितलं तो सुद्धा विष पितो आणि विष पिल्यामुळं जे काही आपलं वाईट कृत्य आहे की ज्याप्रमाणे आपण दुसऱ्याची हत्या करणं काय किंवा स्वतःची हत्या करणं काय, तर तो पापाचा भागीदार आहे. आणि यामुळं तो स्वतःही विष पितो आणि दुसऱ्यालाही पाजतो आणि असं पाप करून तो मरणाच्या नंतर आपल्या मृत्यूनंतर दुर्गतीस प्राप्त होतो. आणि ज्या दुसऱ्याला त्या ठिकाणी विष पिण्यास प्रवृत्त केलेला असते तो सुद्धा मृत्यूनंतर दुर्गतीला प्राप्त होतो. परंतु एखादा व्यक्ती असेल की तो व्यक्ती आपल्या घरी जे काही दूध असेल, तूप असेल, लोणी असेल किंवा गोड जे काही पदार्थ असतील, चांगले चांगले पदार्थ स्वतः खातो आणि दुसऱ्याला सुद्धा खाण्यासाठी सांगतो. आणि असे सांगल्यामुळे हा व्यक्ती जो स्वतः खातो तो मरणाच्या नंतर मृत्यूनंतर पुण्य लोकाला जातो किंवा जे काही सुगतीला जातो. आणि त्याप्रमाणे त्यांनी दुसऱ्याला सांगल्यामुळे दुसरं सुद्धा तसं तूप, लोणी जे काही खातो आणि त्यामुळे तो सुद्धा मृत्यूनंतर सुगतीला जातो. आणि अशा प्रकारे मी पाप केलं तर मी सुगतीला जाईल, दुर्गतीला जाईल, आणि मी जर पुण्य केलं तर मी सुगतीला जाईल. अशा प्रकारचं जो कोणी ओळखतो
तर अशा ओळखण्याला या ठिकाणी जे काही चेतना आहे तो चेतना म्हणतात. म्हणजे जे काही चांगलं आहे किंवा वाईट आहे हे आपण ओळखणं आणि त्याप्रमाणे वागणं, अशा प्रकाराला चेतना म्हणतात. आणि एवढा ऐकल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भंते आपण उत्तम रीतीने समजावून सांगितलेलं आहे. आता यानंतर नागसेन भंतेने जे काही पुढचा मुद्दा सांगितलेला होता की विज्ञान, तर या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की विज्ञानाचे सुद्धा लक्षण कोणतं आहे ते तू सुद्धा आम्हाला समजून सांगा. मग नागसेन भंते म्हणतात महाराज जाणून घेणे हे विज्ञानाचे लक्षण आहे. म्हणजे एखादी घटना असेल, एखादी गोष्ट असेल किंवा काहीतरी आपल्या समोर असेल, तो जाणून घेणं म्हणजेच विज्ञान आहे. मग ते कोणत्याही गोष्टीनं जाणून घेतलं तरी चालेल. जसे काही आपली 5 इंद्रिय आहेत, या 5 इंद्रियांनुसार जरी आपण जाणून घेतलं तरी त्याला विज्ञान म्हणता येईल. मग यानंतर मिलिंद राजा म्हणतात की भंते कृपा करून समजावून सांगा. मग नागसेन भंते म्हणतात महाराज कोणी शहराचा रक्षक अशा चौकात असतो की चारही दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो नजर ठेवू शकेल. जी गोष्ट चहूबाजूने देखरेख करण्यासाठी, तीच गोष्ट महाराज डोळ्यांनी पाहण्यानी, विज्ञानाने जाणून घेण्यानी, कानाने ऐकण्याची व विज्ञानाने जाणून घेण्याची, नाकाने सुगंध घेण्याची व ती विज्ञानाने जाणून घेण्याची, जिभेने आस्वाद घेण्याची, नाकाने सुगंध घेण्याची व ती विज्ञानाने जाणून घेण्याची, जिभेने आस्वाद घेण्याची व ती विज्ञानाने जाणून घेण्याची, शरीराची स्पर्श करण्याची व ती सुद्धा विज्ञानाने जाणून घेण्याची, हे धर्म मनाने अनुभवतो ते देखील विज्ञानाने जाणून घेण्याची, याप्रमाणेच महाराज जाणून घेणे हे विज्ञानाचे लक्षण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी एखादा जो काही राजाचा सेवक असेल, हा सेवक त्या राजाच्या जे काही राजवाडा आहे त्या राजवाड्याच्या बाहेर जे काही चौरस्ता आहे त्या चौरस्त्यावर तो थांबतो आणि थांबून त्या राज्यामधील जे काही जनता आहे तो जनता कोणीकडे जात आहे, काय करत आहे, कसं करत आहे, या संदर्भामध्ये जे काही त्याच्यावर लक्ष ठेवतो. आणि अशा प्रकारेच तो त्या ठिकाणी उभं टाकून ज्याप्रमाणे जे काही आपली 5ही इंद्रिय आहेत, या 5ही इंद्रियानुसार जे काही वेगवेगळ्या घटना जाणतो आणि जाणून तो विज्ञानाने जाणून घेतो. म्हणजे कोणीकडे जात आहे हे बघतो, डोळ्यांनी बघतो, कानानं ऐकतो की कोण काय बोलत आहे, काय काय आवाज येत आहेत. त्याच्यानंतर जे काही आपली त्वचा आहे, या त्वचेनं सुद्धा कोणता जे काही हवा असेल, स्पर्श होत असेल, चांगला स्पर्श आहे, वाईट स्पर्श आहे, अशा संदर्भातलं जे काही आहे तो जाणून घेतो, त्याला विज्ञान असे म्हणतात. यानंतर जो काही मुद्दा सांगितला होता की वितर्काचा, तर मिलिंद राजा म्हणतात की वितर्क याचे सुद्धा लक्षण काय आहे हे सुद्धा समजून सांगायला पाहिजे. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज हेतुसिद्धी हे वितर्काचे लक्षण आहे. म्हणजे आपला हेतू काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे, अशा प्रकारचं जे काही आपण विचार करतो त्याला वितर्काचं किंवा वितर्काचं लक्षण आहे असं म्हणतात. मग या ठिकाणी सुद्धा नागसेन भंते मिलिंद राजा म्हणतात की भंते कृपया करून उदाहरणाने सांगावे. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज एखाद्या सुताराने लाकडावर चांगले नक्षी काम केले, त्यावर जोडपट्टी देण्यासाठी वितर्क करतो, कारण कौशल्यपूर्ण जोडपट्टी देण्याचा त्यांचा निर्धार असतो, म्हणून त्यानं हेतुसिद्धी हे वितर्काचं लक्षण आहे. म्हणजे या ठिकाणी एखाद्या सुताराचं म्हणजे काही लाकडाचं काम करणार आहे, त्या सुताराचं या ठिकाणी उदाहरण सांगितलेलं आहे की एखादा सुतार हा लाकडावर काहीतरी नक्षीकाम करतो आणि नक्षीकाम केल्याच्या नंतर तो जे काही लाकडावर केलेलं काम आहे हे काम अतिशय सुंदर दिसते, परंतु तरी सुद्धा त्याला असं वाटते की हे एवढं सुंदर दिसत असते, मी याला आणखी सुंदर करायला पाहिजे. म्हणून तो आणखी त्या लाकडाच्या केलेल्या कामावर वेगवेगळ्या पट्ट्या किंवा काही जे काही जोडपट्टी असेल ते सुद्धा देण्याचं काम करतो, त्याला फ्रेम बनवतो आणि चांगलं दिसायला तयार करतो. अशा प्रकारचं जे काही विचार करतो तर तो त्याचं वितर्क आहे असं समजावं. हे अशा प्रकारचे काही वितर्काचे लक्षण आहे किंवा ते वितर्क आहे असं समजायला पाहिजे. आणि एवढं म्हणल्याच्या नंतर राजा मिलिंद म्हणतात की भंते आपण संयुक्तिक असे कथन केलेले आहे, म्हणजे आपण चांगल्यापैकी समजून सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर पुन्हा नागसेन भंतेने सांगलेला मुद्दा होता तो म्हणजे विचार. मग या ठिकाणी मिलिंद राजा विचारते की जे काही विचार आहे या विचाराचे लक्षण कोणते आहेत. मग नागसेन भंते सांगतात की महाराज अनुमार्जन हे विचाराचे लक्षण आहे. म्हणजे विचार करून आपण काहीतरी अनुमान काढायला पाहिजे, काहीतरी अंदाज काढायला पाहिजे, म्हणजे तो विचार आहे.
मग त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की भंते एखादं उदाहरण देऊन समजून सांगायला पाहिजे. मग त्या ठिकाणी नागसेन भंते सांगतात की महाराज, काशाच्या भांड्यास ठोका दिला असता आवाज बाहेर निघतो आणि येथे जेथे ठोका देणे आहे असा वितर्क आणि आवाज निघणे आहे असा विचार समजावा. म्हणजे या ठिकाणी एखादं जे काही काशाचं भांड आहे त्याचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की एखादं काशाचं भांड आहे आणि त्या भांड्याला आपण काही ना काहीतरी ठोका दिला, काहीतरी वाजवला, एखादा दगड मारला त्या भांड्याला किंवा एखादा आपलं बोट मारला असेल जोरात तर त्याच्यामधून आवाज बाहेर निघतो. मग असा जो काही आवाज बाहेर निघणं आहे तर त्या ठिकाणी ठोका तयार होतो, आवाज तयार होतो. आणि या ठिकाणी जसा ठोका आहे तर त्याला वितर्क समजायला पाहिजे आणि त्या ठोक्यामधून जो काही आवाज बाहेर निघत आहे तो आवाजाला आपण विचार समजायला पाहिजे किंवा आवाज निघणे असं आपण समजायला पाहिजे. म्हणजे तो तशा प्रकारचा विचार आहे की ज्याप्रमाणे आपण ते सोचतो त्याप्रमाणे आपण चालतो. आणि अशा प्रकारे या ठिकाणी जे काही मुद्दे सांगितले होते नागसेन भंते यांनी त्या मुद्द्यांवर लाक्षणिक प्रश्न या ठिकाणी झालेले आहेत. आणि यानंतर एकदा एकत्र आलेले जे काही स्पर्शाधिक धर्म वेगळे होत नाहीत या संदर्भातलं या ठिकाणी कथन झालेलं आहे. तर या ठिकाणी राजा मिलिंद म्हणते की भंते, स्पर्शाधिक धर्म एकत्र मिळून गेल्यानंतर त्यांना वेगळे करून दाखविता येतील काय? जसे हा स्पर्श आहे, ही वेदना आहे, ही संज्ञा आहे, ही चेतना आहे, हे विज्ञान आहे आणि ही वितर्क आहे आणि हा विचार आहे असे सांगता येईल काय? म्हणजे आता आपण जे काही बघितलेलं आहे की नागसेन भंतेने या ठिकाणी जे काही उदाहरणं दिली होती वेदनेची, संज्ञाची, चेतनेची, विज्ञानची, वितर्कची किंवा जे काही विचार असेल या संदर्भामध्ये आपण आता बघितलेलं आहे. तर या ठिकाणी याच्यावर मिलिंद राजा प्रश्न विचारतो की हे जे काही सर्व उदाहरणं दिलेली आहेत हा जो धम्म आहे तर हा धम्म जे काही एकत्र मिळवल्याच्या नंतर, एकत्र केल्या गेल्याच्या नंतर त्याला परत वेगळं करता येते का? म्हणजे जे काही स्पर्श असेल, वेदना आहे याला आपल्याला वेगळं करता येते का? परंतु त्या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की नाही महाराज, असे करणे शक्य नाही. मग मिलिंद राजा म्हणते की कृपा करून उपमेद्वारा समजून सांगा. मग त्या ठिकाणी नागसेन भंते उदाहरण देऊन समजून सांगतात की महाराज, एखाद्या राजाच्या आचार्यास शरबत किंवा पातळ सार तयार करावयास असल्यास त्यांनी दही, मीठ, आले, जिरे, मिरची इत्यादी एकत्र मिळून सार तयार केला. तेव्हा राजा त्यास म्हणाला की अरे, मला दहीचा स्वाद वेगळा, मिठाचा स्वाद वेगळा, आल्याचा स्वाद वेगळा, जिऱ्याचा स्वाद वेगळा व मिरची इत्यादी प्रत्येक पदार्थाचा वेगवेगळा स्वाद करून दे. मग महाराज, तेव्हा तुम्ही सांगा की असे करणे शक्य आहे काय? म्हणजे या ठिकाणी उदाहरणासाठी नागसेन भंते काय सांगतात की राजानं आपल्या सेवकाला समजा एखादा सरबत तयार करून दे म्हणून सांगितलं. मग सरबत तयार करून दे असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या सेवकानी त्या ठिकाणी पाणी असेल, जे काही सरबतामध्ये टाकणाऱ्या वस्तू असेल, लिंबू असेल, साखर असेल, हे सर्व एका जागी मिक्स केलं आणि त्याचं सरबत तयार केलं. आणि सरबत तयार केल्याच्या नंतर जेव्हा राजाला दिलं आणि राजा त्या ठिकाणी म्हणतो की अरे सेवका, मला जे काही पाण्याचा स्वाद अलग पाहिजे होता, लिंबूचा स्वाद अलग पाहिजे होता, त्याच्यात टाकणाऱ्या साखरेचा स्वाद अलग पाहिजे होता, त्यात टाकलेल्या मिठाचा स्वाद अलग पाहिजे होता आणि तू एकत्र मला हे केलेलं आहेस, मला हे वेगवेगळं करून दे असं म्हणल्याच्या नंतर तो सेवक त्या ठिकाणी ते वेगवेगळं करून देईल काय? आणि त्यानंतर राजा मिलिंद म्हणतात की मुळीच नाही भंते, तथापि प्रत्येक वस्तूचा स्वाद आपापल्या गुणधर्मानुसार तेथे अवश्य आहे असेल. आणि या ठिकाणी असं विचारल्याच्या नंतर की अलग अलग त्याचे जे काही आहे ते करू शकेल काय सेवक? तर त्यानंतर मिलिंद राजा म्हणाला की नाही, तो वेगळं करू शकणार नाही. आणि या सर्व जे काही मीठ असेल, पाणी असेल, लिंबू असेल, साखर असेल, या सर्वाची जी काही चव आहे ती त्याच्या गुणधर्मानुसार या सरबतामुळे मिळत राहील.
मग त्यानंतर नागसेन म्हणतात की याप्रमाणे ते सर्व पदार्थ एकत्र मिळून गेल्यानंतर ते वेगवेगळे करून दाखविले जाऊ शकत नाहीत. म्हणजे मिलिंद राजा म्हणतात, आपलं या ठिकाणी नागसेन म्हणतात की ज्याप्रमाणे हे सरबतातले अलग अलग पदार्थ हे वेगळे करून केल्या जात नाहीत, त्याचप्रमाणे जे काही आपला जो धम्म आहे आणि या धम्मामध्ये जो काही स्पर्श असेल, वेदना असेल, जे काही संज्ञा असेल, जे काही चेतना असेल, जे काही विज्ञान असेल, वितर्क असेल, विचार असेल, हे सर्व एका जागी आल्याच्या नंतर याला वेगळं वेगळं करता येत नाही. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणतात की छान बनते, फारच छान. खारेपणा आणि भारीपण स्थविर म्हणाले, डोळ्यांनी पाहून मीठ ओळखणे शक्य आहे काय? आता या ठिकाणी ज्याप्रमाणे मिलिंद राजा नागसेन भंतेला प्रश्न विचारतो, लक्षण प्रश्न विचारतो, त्याप्रमाणे या ठिकाणी या नागसेन भंते यांनी सुद्धा राजाच्या समोर एक प्रश्न उपस्थित केला की खारेपणा आणि भारीपण, जे काही खारटपणा असते आणि जे काही वजन असते, या संदर्भामध्ये प्रश्न केला. त्या ठिकाणी मिलिंद राजाला स्थविर म्हणतात, नागसेन भंते म्हणतात की डोळ्याने पाहून मीठ ओळखणे शक्य आहे काय? आता काय विचारतात की जे काही मीठ आहे, हे मीठ जर आपल्या समोर ठेवलं तर ते आपल्या डोळ्यानं बघून हे मीठच आहे असं ओळखणं शक्य आहे काय? आणि त्यावर मिलिंद राजा म्हणतात की होय बनते, ओळखणे शक्य आहे. आता या ठिकाणी डोळ्यानं बघल्या मीठ ओळखणं शक्य आहे असं त्या ठिकाणी राजा म्हणतात. आणि त्यानंतर नागसेन भंते म्हणतात की महाराज जरा विचार करून उत्तर द्यावे, कारण तर जे काही लक्षण प्रश्न ज्याप्रमाणे मिलिंद राजा या ठिकाणी नागसेन भंतेला विचारत होता, त्याप्रमाणे या ठिकाणी लक्षण प्रश्न हा नागसेन भंतेने सुद्धा उपस्थित केलेला होता. म्हणून नागसेन भंते म्हणतात की डोळ्यानं हे मीठ बघणं आणि समजणं हे शक्य जर असेल तर हे या संदर्भामध्ये काही विचार करून तुम्ही नीट उत्तर द्या. मग त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात तर काय मीठ जिभेने ओळखले जाते? मग त्या ठिकाणी काय म्हणते की तुम्ही असं, नागसेन भंतेला म्हणतात की तुम्ही असं बोलताय की मग हे जे काही मीठ आहे तर हे मीठ काही जिभेला लावल्याच्या नंतर ओळखता येते काय? मग तेव्हा नागसेन भंते म्हणतात की होय महाराज, जिभेनेच ओळखले जाते. आणि त्या ठिकाणी जिभेनेच मीठ हे ओळखले जाते, बघल्याच्या नंतर मीठ ओळखले जात नाही असं तो म्हणतात. मग भंते सर्व तऱ्हेने मीठ जिभेनेच ओळखले जातात. मग त्या ठिकाणी परत जे काही मिलिंद राजा आहे, हे मिलिंद राजा त्या ठिकाणी काय म्हणते की सर्व जे काही मीठ असते तर हे मीठ फक्त जिभेनेच ओळखले जाते. मग त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी जे काही निर्माण होते की जे काही मिलिंद राजा आहे की हे म्हणते की अशा प्रकारचं जे काही मीठ आहे तर मग हे मीठ फक्त जिभेनेच ओळखले जाते काय? बघल्यानं ओळखला जात नाही काय? मग त्या ठिकाणी दुसरा प्रश्न तो निर्माण करतो की भंते जर असे आहे तर बैलगाडीत भरून का बरं आणले जाते? केवळ मीठच आणावयास पाहिजे, पण त्याबरोबर गाडीभर मिठाची चव न घेता का बरे ती चव आणावी? म्हणजे जर चव घेतल्याच्या नंतर, जिभेवर ठेवल्याच्या नंतरच आपल्याला समजत असेल की हे मीठ आहे आणि जिभेवर ठेवल्याच्या नंतर ते मीठ विरघळून जाते. मग असं असताना सुद्धा जर कोणी एखादा व्यक्ती गाडीभर मीठ आपल्या घरी घेऊन येत असेल, तेव्हा ते सर्व मीठ त्याला जिभेवर ठेवलेले नसते, त्याची चव बघलेली नसते, ते खारट आहे की कसं बघितले नसते किंवा ते जिभेवर ठेवलेले नसते. मग एवढं सारं मीठ ते फक्त ओळखूनच, फक्त नजरेने ओळखूनच तो गाडीभर मीठ कसं काय आपल्या घरी घेऊन येतो, असं या ठिकाणी प्रश्न निर्माण करते राजा मिलिंद. मग नागसेन भंते म्हणते की महाराज केवळ मीठ आणणे शक्य नाही, कारण खारेपणा व वजन दोन्हीही एकत्र मिळालेला असतो आणि ते अशा रीतीने की त्यास वेगवेगळे करता येणे शक्य नाही. महाराज आता तुम्ही सांगा की मिठाचे मोजमाप तराजूमध्ये करणे शक्य आहे काय? आता या ठिकाणी नागसेन भंते समजून सांगतात की ह्या दोन गोष्टी एकत्र येतात, जे वजन असते आणि चव असते, आणि त्यामुळं तो फक्त कोणत्या तरी एका साईडची किंवा एका खड्याची मिठाची चव बघतो आणि तो सर्व गाडीभर घेऊन येतो, तर त्या गाडीला हे वजन सुद्धा सोबत असते. वजन आणि चव जेव्हा सोबत येते तेव्हा ते मीठ बनते आणि त्यामुळं ते गाडीभर घेऊन येते, फक्त एका खड्याची चव बघते आणि गाडीभर मीठ आपल्या घरी घेऊन येते. आता या ठिकाणी
नागसेनभंती म्हणतात मिलिंद राजाला की तुम्हीच सांगा मिठाचे मोजमाप हे तराजूमध्ये करणे शक्य आहे काय? म्हणजे आपल्याला मीठ जे आहे तर हे मीठ आपल्या तराजामध्ये मोजता येईल काय? मग त्या ठिकाणी नागसेनभंती म्हणतात की नाही महाराज, मिठाचे मोजमाप तराजू मध्ये करीत नाही तर त्याचे भारी पण तराजू मध्ये केले जाते. म्हणजे मिठाचं जे काही लक्षण आहे खारटपणा, हा खारटपणा आपल्याला आपण तराजू मोजता येईल का? आपल्याला मोजता येणार नाही. मग आपण तराजूमध्ये काय मोजतो? फक्त ते मीठ आहे त्या मिठाचं वजन किती आहे हे मोजतो. मिठाचं लक्षण नाही आपण मोजत. मिठाचं लक्षण हे फक्त आपल्याला चव घेतल्याच्या नंतर, जिभेवर ठेवल्याच्या नंतरच कळते. परंतु त्याचा फक्त भार म्हणजे त्याचं काय वजन आहे तर हे वजन मात्र तराजूमध्ये ठेवल्याच्या नंतर ते आपल्याला समजते. आणि अशाच प्रकारे त्याचं जे काही लक्षण आहे, जे काही चव आहे आणि त्याचप्रमाणे म्हणजे जे काही स्वाद आहे आणि जे काही भार आहे, जे काही वजन आहे, हे दोन गोष्टी एकाच जागी जेव्हा येतात तेव्हा ते मीठ बनते, असं या ठिकाणी नागसेनभंती समजून सांगतात. आणि यानंतर मिलिंद राजा म्हणतात की होय भंते, आपण बरोबर बोललेलं आहे. म्हणजे याप्रमाणे या ठिकाणी सांगितलेलं आहे की दोन गोष्टी एकत्र येतात आणि त्या ठिकाणी मिठाचं उदाहरण दिलेलं आहे की खारटपणा म्हणजे चव, स्वाद, हे चव एका जागी येते आणि त्याचबरोबर एक वजन एका जागी येते, तेव्हा त्याचं मीठ बनते. आणि या मिठामधून हे दोन अलग अलग, जसं वजन अलग आणि स्वाद अलग, हे अलग अलग करणं शक्य नाही. त्याप्रमाणे जे काही स्पर्शाधिक धर्म असेल त्या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे की जे काही स्पर्श असेल, वेदना असेल, संज्ञा असेल, चेतना असेल, विज्ञान असेल, वितर्क असेल आणि विचार असेल, हा धर्म जो काही आहे हा एका जागी आल्याच्या नंतर हे वेगळं करणं संभाव्यच नाही किंवा हे वेगळं करता येत नाही. असं या ठिकाणी जे काही नागसेनभंती आहे या नागसेनभंतीने जे काही स्पर्शाधिक धर्म आहे तो धर्म समजावून सांगितलेला आहे. आणि हा धर्म समजून सांगितल्याच्या नंतर या ठिकाणी मिलिंद राजाला हा सर्व काही समजलेलं आहे. त्यामुळे मिलिंद राजा त्या ठिकाणी म्हणतात की होय बनते, आपण बरोबर बोलत आहात. आणि अशाप्रमाणे जे काही स्पर्श, वेदना, संज्ञा, चेतना, विज्ञान आणि वितर्क, विचार या जे काही स्पर्शाधिक धर्म आहे हा धर्म एका जागी येऊ शकतो, परंतु एका जागी आल्याच्या नंतर तो वेगळा होऊ शकत नाही. याचं उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.